घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जानकी हे प्रॉपर्टीचे पेपर घरामध्ये शोधत असते, तर ऋषिकेश हा ऐश्वर्याच्या रूममध्ये ते पेपर शोधत असतो. त्यावेळेस ऐश्वर्या ही जानकीजवळ येते आणि जानकीला बोलते, जानकी तू हे नाटक बंद कर. मला माहीत आहे तुझा नवरा हा माझ्या रूममध्ये प्रॉपर्टीचे पेपर शोधत आहे. त्यावेळेस ऋषिकेश देखील पेपर शोधून खाली येतो. ऐश्वर्या ही ऋषिकेश जानकीला बोलते, तुमचे हे नाटके बंद करा. तुम्हाला काय वाटलं ह्या खेळामध्ये फक्त तुम्ही दोघेच आहात? असे नाही, ह्या खेळामध्ये मी सुद्धा आहे आणि हे तुम्हाला 10 वेळेस पूर्ण येईल. आणि तेव्हा जानकी आणि ऋषिकेश दोघे आश्चर्यचकित ऐश्वर्याकडे पाहू लागतात. त्यानंतर आपण पाहतो जानकी ही गणपती बाप्पा पुढे प्रार्थना करते, गणपती बाप्पा तूच आमच्या घरावर आलेले विघ्न दूर कर. ऐश्वर्याकडे सर्व घराचे प्रॉपर्टीचे पेपर आहेत. जर तिने त्या प्रॉपर्टीच्या पेपर चुकीचा वापर केला तर तूच काहीतरी मार्ग दाखव, असे ती देवाकडे प्रार्थना करते. त्यावेळेस आपण पाहतो एक उंदीर हा गणपती बाप्पापासून निघून ऐश्वर्याच्या रूमच्या दिशेने जाऊ लागतो. तेव्हा जानकी देखील त्या उंदराचा पाठलागा करते आणि आपण पाहतो उंदीर हा एक छोट्या कपाटाकडे जातो आणि जानकी ही त्या कपाट उघडते. तेव्हा प्रॉपर्टीचे पेपरची फाईल जानकीच्या पायावर पडते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने घराचे सर्व प्रॉपर्टीचे पेपर हे जानकीच्या हाती लागणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.